हिंदू मुस्लिम ऐक्याची हाक देत सामाजिक सल्लोखा जपणारा आणि उंच ताबुतांसाठी प्रसिद्ध असलेला कडेगाव मोहरमच्या ताबूत भेटीचा दिमाखदार आणि डोळ्यांचा पार न फेडणारा सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने थाटात संपन्न झालाय। हा भेटी सोहळा पाहण्यासाठी भाविक महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून आले होते। कडेगावात गेले 150 वर्षांपासून मोहरम सणात धार्मिक ऐक्य आणि सामाजिक सल्लोखा जपण्याचा प्रयत्न केला जातो। आजही ही परंपरा चालू वर्षीच्या मोहरम सणात दिसून आली। सकाळी पारंपरिक पद्धतीने कडेपूर, शिवाजीनगर, विहापूर, सोहोली, निमसोड वगैरे गावातील मानकऱ्यांना वाजत गाजत आणण्यात आलं। त्यानंतर विधिवत मानकऱ्यांच्या हस्ते पूजा अर्चा करून सकाळी 11 वाजता मानाचा सातभाई ताबूत उचलण्यात आला। येथून भेटी सोहळ्यास प्रारंभ झाला। हा ताबूत वीज बोर्डजवळ येऊन थांबला। तेथे देशपांडे, हकीम, शेटे यांचे ताबूत येऊन मिळाले। हे सर्व ताबूत पाटील चौकात आणण्यात आले। त्यानंतर बागवान, आत्तार, शेटे आणि अन्य उंच ताबूत मानाप्रमाणे उचलण्यात आले। त्यानंतर पाटील यांचा भव्य मोठा आकर्षक ताबूत उचलण्यात आला। हा ताबूत उचलल्यानंतर ताबूतांच्या गळाभेटी सोहळ्यास खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला। यावेळी या हुसेन, हक हुसेन, इमाम हुसेन जिंदाबाद, मौला अली जिंदाबादचा जयघोष करत मानाचा सातभाई, पाटील, बागवान, आत्तार, हकीम, देशपांडे या उंच ताबूतांच्या प्राथमिक भेटी 12 वाजता संपन्न झाल्या। या भेटी म्हणजे रामभरताची भेट म्हणून लोकांनी आकाशात फेटे, टोप्या उंचावून त्यांचं स्वागत केलं आणि भेटी सोहळ्याचा आनंद लुटला। जोरदार वाऱ्याच्या आणि पावसाच्या रिपरिपीमध्ये झालेल्या गगनचुंबी ताबूतांच्या भेटी पाहताना भाविक मंत्रमुग्ध झाले। त्यानंतर हे सर्व ताबूत मानाप्रमाणे वाजत गाजत मुख्य भेटीच्या ठिकाणी सुरेशबाबा देशमुख चौकाकडे निघाले। दरम्यान वाटेत तांबोळी आणि अन्य ताबूत सहभागी झाले। या भेटी म्हणजे रामभरताची भेट म्हणून लोकांनी त्यांचं स्वागत केलं। हिंदू मानकऱ्यांमार्फत मसूद माता ताबूत पंजे, 12 इमाम पंजे मानकऱ्यांमार्फत आणण्यात आले। त्यानंतर मुख्य भेटी सोहळा सुरू झाला। या ठिकाणी मानाप्रमाणे ठरलेल्या पारंपरिक पद्धतीने भेटीचा सोहळा संपन्न झाला। त्यानंतर सर्व ताबूत आपापल्या पद्धतीने मार्गस्थ झाले। दुपारी 3 वाजता भेटी सोहळा आटोपून सर्व ताबूत आपल्या जागी येऊन बसले। राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा 26 जून हा जन्मदिन सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो। या निमित्त सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सांगली शहरात काढण्यात आलेली समता चित्ररथ आणि संविधान जागृती बाईक रॅली उत्साहात संपन्न झाली। यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मैना घोष आणि पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सांगली एसटी स्टँड परिसर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केलं। या प्रसंगी उपस्थित शासकीय अधिकारी आणि नागरिकांनी एकत्रितपणे संविधान उद्देशिकेचं सामूहिक वाचन केलं। तसेच समाजाला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्याचा संदेश देत सर्वांनी नशामुक्तीची सामूहिक शपथ घेतली। भारतीय संविधानाविषयी जनमानसात जागृती निर्माण करण्यासाठी बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। ही रॅली सांगली बस स्थानक परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून सुरू होऊन पुढे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महानगरपालिका, सांगली सिटी पोस्ट ऑफिस मार्गे स्टेशन चौक सांगली येथे या रॅलीची सांगता झाली। बाईक रॅलीच्या माध्यमातून संविधानाचा जागर करून संविधानाच्या माध्यमातून घराघरात समता पोहोचवण्याचं कार्य करण्यात येणार असल्याचं यावेळी समाज कल्याण सांगली सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी प्रतिपादन केलंय। सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमात गटई स्टॉल योजना आणि मिनी ट्रॅक्टर योजना या योजनांतर्गत मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभाचं वाटप करण्यात आलंय। वाळवा तालुक्यातील कापूसखेड येथील ऊसाच्या शेतात वयोवृद्ध बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। वन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन तपासणी केल्यानंतर बिबट्याचा मृत्यू वयोमानामुळे नैसर्गिक कारणाने झाल्याचं स्पष्ट झालं। गावाच्या पश्चिमेकडील ओढ्यालगत शेतकरी संभाजी तुकाराम पाटील यांची शेती आहे। त्यांच्या ऊसाच्या शेतातून गेल्या 4 ते 5 दिवसांपासून तीव्र दुर्गंधी येत असल्याने शेतकऱ्यांनी ऊसामध्ये जाऊन पाहणी केली। यावेळी त्यांना एका बिबट्याचा मृतदेह आढळला। याची माहिती तात्काळ पोलीस पाटील प्रदीप बल्लाळ आणि वन विभागाला देण्यात आली। सांगलीचे उपवन संरक्षक सागर गवते, सहाय्यक वन संरक्षक नवनाथ कांबळे आणि शिराळा वन क्षेत्रपाल रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ईश्वरपूर वन विभागाचे वनपाल दादासाहेब बर्गे, वनरक्षक अमोल साठे, बावचीचे वनरक्षक भिवा कोळेकर, हनुमंत पाटील तसेच वन मजूर आणि रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करून बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला। पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. अंजली खळीकर यांनी मृत बिबट्याचं शवविच्छेदन केलं। तपासणीत संबंधित बिबट्या अंदाजे 12 ते 13 वर्षांचा असल्याचं निष्पन्न झालं। यावेळी
पशुधन पर्यवेक्षक डॉक्टर प्रसाद पाटील उपस्थित होते. वयोमानामुळे त्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्याची माहिती वनरक्षक अमोल साठे यांनी दिली. शवविच्छेदनानंतर वन विभागाच्या उपस्थितीत नियमानुसार बिबट्याचा मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे काही काळ परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र मृत्यू नैसर्गिक कारणाने झाल्याचं वन विभागाने स्पष्ट केल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. विश्रामबाग परिसरात असलेल्या बापटमाळा परिसरातील अपार्टमेंटमधील बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 8,75,700 रुपयांचा ऐवज लंपास केलाय. ही घरफोडीची घटना बुधवारी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी शीतलकुमार सुरेंद्र पाटील यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे. सुरेंद्रकुमार पाटील हे आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग हद्दीतील बापटमाळा परिसरातील मल्हार रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये राहतात. पाटील हे बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त बाहेर गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी बंद फ्लॅटवर पाळत ठेवून दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. फ्लॅटमधील बेडरूममध्ये असलेला लोखंडी कपाटाचा दरवाजा उचकटून त्यात ठेवलेले 4 लाख रुपये किमतीचे 50 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, 45,000चे 15 ग्रॅम वजनाचे मणी मंगळसूत्र, 40,000 रुपये किमतीचे 5 ग्रॅमचा सोन्याचा लप्पा, 10,000चे 3.5 ग्रॅमचे सोन्याच्या रिंगा, 12,500 रुपयांचे 2 ग्रॅम 250 मिली सोन्याचे कानातले टॉप्स, 24,000 रुपये किमतीचे 3 ग्रॅम 950 मिली कानातील सोन्याचे टॉप्स, 20,000ची 8 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 30,000ची 10 ग्रॅमची सोन्याची चैन, 30,000ची 3 ग्रॅमची सोन्याची अंगठी, 25,000ची 5 ग्रॅमची सोन्याची अंगठी, 1,45,000 रुपये किमतीचे 50 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पाटल्या, 63,000 रुपये किमतीचा 900 ग्रॅम वजनाचा चांदीचा आरती सेट, 7,000चा 100 ग्रॅम वजनाचा चांदीचा छल्ला, 3,500 रुपयांच्या 50 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या 2 बांगड्या, 10 ग्रॅमची चांदीची अंगठी आणि 20,000 रुपये रोख असा एकूण 8,75,700 रुपयांचा ऐवज चोरून पलायन केले. सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पाटील हे घरी परतले असता त्यांना घरफोडीची घटना निदर्शनास आली. यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला मोहरम उत्सव शांततेत आणि भक्तिमय वातावरणात पार पडलाय. मोहरमला रविवारपासून प्रारंभ झाला. शुक्रवारी सायंकाळी पंजांची शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढून बुधगाव रस्त्यालगत पंजांचे विसर्जन करण्यात आले. सालाबादप्रमाणे शहरातील हजरत लाडले मशाईक दर्ग्यातील मोहरखाना, तराळ गल्ली, फकीरमळा या ठिकाणी पंजे प्रतिष्ठापना करण्यात आली होती. मंगळवारी रात्री पंजाची पहिली भेट, गुरुवारी कत्तल रात्र, शुक्रवारी पहाटे पुन्हा भक्तिमय वातावरणात पंजाची भेट पार पडली. शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता हजरत लाडले मसाळ दर्ग्यातून गावठाणमधील चावडी चौक, पाटीलवाडा, लिंगायत गल्ली, थोरला गणपती चौक, तराळ गल्ली, मुजावर गल्ली, जैन गल्ली, बस स्टॉप, सोसायटी चौक, मंगळवार बाजार मार्गे भक्तिमय वातावरणात ताशांच्या निनादात या हुसेनच्या जयघोषात पंजांची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये बालचमूंपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वजण सहभागी झाले होते. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी बुंदी, सरबत वाटप करण्यात आलं. मिरवणूक मार्गावर कुपवाड MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. इमाम हुसेन यांच्या शहादतीच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या बलिदानाचा आदर करण्यासाठी मोहरमच्या दिवशी सांगलीत खोजा समाजाकडून शोकयात्रा काढण्यात आली आहे. इसवी सन 680 मध्ये इराकमधील करबलाच्या युद्धात प्रेषित मुहम्मद यांचे नातू इमाम हुसेन आणि त्यांच्या 72 अनुयायांनी न्यायासाठी आणि अन्यायाविरोधात लढताना प्राण बलिदान दिले होते. इमाम हुसेन यांनी इस्लाम धर्माच्या रक्षणासाठी आणि यझीदच्या जुलमी राजवटीविरुद्ध करबलाच्या मैदानात लढा दिला. या दुःखद घटनेच्या स्मरणार्थ मोहरमचा महिना शोकाचा महिना म्हणून पाळला जातो. या शोक यात्रेमध्ये इमाम हुसेन यांच्या रोजा एक मुबारकची भाऊली स्वरूपात ताबूत किंवा ताजिया काढले जातात. या मिरवणुका अत्यंत शांततेत आणि शोक व्यक्त करत काढल्या जातात. मजलिस आणि नौहा या यात्रेत सहभागी होणारे लोक हुसेन यांच्या त्यागाची गाणी गातात आणि छाती बडवून दुःख व्यक्त करतात. याचबरोबर मिरवणुकीच्या मार्गावर पाणी, सरबत आणि खिचडा तसेच इतर अन्नदान केलं जातं. हा दिवस केवळ मुस्लिम समाजाचाच नाही तर सर्व धर्म समभावाचे प्रतीक म्हणून इतर धर्मीयही श्रद्धेने पाळतात. जिल्ह्यात पल्स पोलिओ मोहिमेची व्यापक तयारी सुरू आहे. रविवारी ग्रामीण आणि शहरी भागातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील एकूण 2,30,905 बालकांना पल्स पोलिओ लसीकरण केलं जाणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने 2 थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी हे घोषवाक्य घेऊन जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता पाटील, उपाध्यक्ष ऋषिकेश लाड,
जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंग कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. आरोग्य विभागाने नियोजन केले. या दिवशी ग्रामीण आणि शहरी भागातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील 2,30,905 बालकांना पोलिओची लस दिली जाणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात नियोजन केले. रविवारी सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत ही मोहीम राबवली जाईल. लसीकरणा दिवशी डोस घेतला नसेल अशा वंचित बालकांना गृहभेटी दरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन पोलिओ डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व शासकीय दवाखाने, घराजवळील पोलिओ बूथ, बस स्थानक, रेल्वे स्थानक, मोबाईल बूथ आदी ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 10 तालुक्यातील गावे, वाड्या वस्त्यांमध्ये 1,442 बूथवर लसीकरण होणार आहे. यासाठी 3,586 मनुष्यबळ, 290 सुपरवायझर, 1,393 IPPI टीम नेमल्या आहेत. 125 मोबाईल टीम, 104 ट्रान्झिस्ट टीम काम करणार आहेत. त्याचप्रमाणे 142 वैद्यकीय अधिकारी, 70 जिल्हास्तरीय अधिकारी आणि सुपरवायझर या मोहिमेत सहभागी होणार आहेत. मिरजेतील कुंभारखान शिवशंकर टॉकीज समोर येथील संतोष हिरेमठ यांच्या घराला शॉर्ट सर्किटने आग लागून संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले. यामध्ये अंदाजे 2 लाख रुपयांचं नुकसान झालंय. अग्निशामक विभागाच्या फायरमन रोहित निकम तसेच ड्रायव्हर सचिन जगताप हे तात्काळ घटनास्थळी येऊन त्यांनी आग आटोक्यात आणली. संतोष हिरेमठ हे काही कामानिमित्त बाहेर गेले होते, तर त्यांची पत्नी वास्तुशांत कार्यक्रमासाठी घराला कुलूप लावून गेल्या होत्या. काही वेळाने त्यांच्या शेजाऱ्यांना घरातून धूर येताना दिसला. धुराचे लोट बाहेर पडू लागले. अचानक आगीच्या ज्वाला पडू लागल्या. अग्निशामक विभागास याची माहिती देण्यात आली. तात्काळ अग्निशामक विभागाचे कर्मचारी दाखल झाले. अग्निशामकचे कर्मचारी त्यांनी जाऊन आगीवर नियंत्रण आणलं. घरातील फ्रीज, कपाट, बेड, कपडे आणि इतर संसारोपयोगी साहित्य जळालं होतं. लोखंडी कपाट फोडून कपाटातील दागिने आणि रक्कम हिरेमठ यांच्या ताब्यात देण्यात आले. या आगीमध्ये अंदाजे 2 लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून लोकहित मंचच्या वतीने सांगलीतील उद्योगरत्न व्ही. रा. वेलणकर बालकाश्रमातील मुलींना आमदार अशोकराव माने आणि जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या हस्ते वह्यांचं वाटप करण्यात आले. लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी या उपक्रमाचं आयोजन केलं होतं. हातकणंगले मतदारसंघाचे आमदार अशोकराव माने यांनी लोकहित मंचच्या उपक्रमाचं कौतुक करत लोकहित मंचच्या अनेक उपक्रमांमध्ये आणि अनाथ बालकाश्रमासाठी आम्हीही हातभार लावू असं आश्वासन दिलं. यावेळी लोकहित मंचचे उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील, सामाजिक कार्यकर्ते रज्जाक नाईक, विक्रम वाघमोडे, जयराज बर्गे, रोहित दौंडे, अमित कुंभार, युसुफ पटवेगार तसेच उद्योगरत्न व्ही. रा. वेलणकर अनाथाश्रमातील आरती तळवळकर, श्रीमती निवेदिता ढाकणे, स्मिता सपकाळ, विद्या जोशी, गीता पाटसुते, नेहा कुलकर्णी आदी जण उपस्थित होते.